नमस्कार मित्रांनो. खरं तर मैत्रिणींनो, आज वटपौर्णिमा, सगळ्या सावित्र्या अगदी नटून थटून वडाची पूजा करायला गेल्या. पण खरं सांगा, म्हणजे मला माहिती आहे की काही स्त्रिया मला नक्कीच शिव्या वगैरे घालतील, ज्याचा माझ्यावरती काय फरक पडणार नाही, कारण मला जे वाटतं ते मी बोलते. आणि मी पण काय अगदी धुतल्या तांदळाची बिंदळाची नाही आहे. मला पटलं, मी बोलणार. माझ्याबरोबर कोणी चुकीचं वागलं, मी त्याच्याबरोबर डबल चुकीची वागणार. माझ्याबरोबर कोणी प्रेम केलं, मी त्याला सपट प्रेम करणार. हा माझा स्वभाव आहे, हे मला सांगू दे. सो आज सगळ्या तुम्ही नटून थटून गेल्या मस्तपैकी. मनावर हात ठेवून सांगा, तुम्ही दोनच कारणासाठी गेलात की नाही. एक तर तुमचं हे थोतांड समाजाला दाखवायला की बघा आम्ही कृष्णांच्या नवऱ्याला सात जन्मासाठी मागायला आलो आहे, किंवा दुसरं तुम्हाला आजच्या दिवशी नटायला थटायला मिळतं म्हणून. मग बाकीचे 364 दिवस पण नटायचं ना, कशाला लंकेची पार्वती बनून राहता. आणि मग त्याचा दोष तुमच्या नवऱ्यांवर लावता. बरं, माझ्या नवऱ्याशी पंगा होत असं नाही, खूप होतो मला. प्रॉब्लेम असंच नाही आहे तर फक्त प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा आहे ना की वटपौर्णिमा हा सण नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मागितला जातो असं काहीतरी आहे. मग आयुष्यभर तुम्ही त्याला मेला भडवा माझ्याच नशिबाला का आला, कधी एकदाचा मरतोय असं झालं आहे, आई सवाड्याला जबाबदारी घ्यायला नको, माझ्यासाठी त्यांनी केलंच काय, भीक काढा, ब्ला 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 ब्ला, तू भडवा आहेस, तू असाच आहेस, पोरींबरोबरच तोंड काळ करायला पाहिजेत, आणि मग तू हिलाच का बघितलंस तिलाच का बघितलंस, हे सगळं करतो आपण आहे ना. मी आहे ना म्हणत ती पुरुष अगदी तुम्ही जरा साईडलाच राहा, तुमचा विषय नाही. मग एवढं सगळं श्राप देऊन आपण कोणाशी खोटं बोलतो, त्या वडाच्या झाडाशी, स्वतःशी आणि परमेश्वराशी. माझ्या नवऱ्याला मी विचारलं, आमचं पटत नाही पटत, पण नवरा बायको म्हणून सगळेच राहतात, कुठल्या नवरा बायकोचं पटतं. पण मी त्याला विचारलं, उद्या वटपौर्णिमा आहे, मी करू का असं नाही विचारलं. त्याच्यावर तो मला म्हणाला की पुढच्या जन्मात मला मोक्ष पाहिजे. मी म्हटलं तथाच तू. कारण जेव्हा तुम्हालाच तुमच्या पती देवांकडनं जेव्हा रिस्पेक्ट मिळत नाही, आणि माइंड, शरीराने तर सोडा, माइंडनी जरी तुमचं डोकं कुठल्या दुसऱ्या पुरुषाच्या आठवणीत गेलं ना, की हे सगळे चाळे धंदे बंद करून टाकायचे. तुम्ही ग्रासलेले एवढे असतात की समोरच्याने तुम्हाला इतकं मारून टाकलेलं असतं ना, तुम्ही का देवाला फसवायला जाता. तो देव आहे, का स्वतःच्या आत्म्याला फसवता. आहे भरपूर सण आहे, दिवसाचे 364 दिवस घ्या ना स्वतःला सुंदर बनवून, आणि त्या 364 दिवस तुम्ही सुंदर राहिलात की बघा कुठे जातो का तो. त्याची वृत्तीच असेल तर काय करू नाही शकत आपण त्याला. पण माझ्या मते तरी थोतांड आहे हे सगळं. ह्या सण फक्त त्यांच्यासाठीच असला पाहिजे ज्यांना खरोखर साध्य मी आपला नवरा आपला स्वावा असं वाटतं, त्यांनी करावं. आणि ते करण्याआधी एक दिवस त्याला रिस्पेक्टने विचारायचं, हातात हात घालून, की खरंच सांग की माझं तुझ्यावर प्रेम आहे का, आणि पुढच्या जन्मात सुद्धा मी तुला हवी का. आणि जर खऱ्या मनाने डोळ्यात बघूनच कळतं, जर उत्तर हां असेल तर तो सण साजरा करा. उगाच ती पिळवणूक करू नका त्या वडाच्या झाडाची आणि त्या बिचारा नवऱ्यांची पण. कारण जे या जन्मातच तुम्हाला कंटाळलेले असतात आणि दुसरीकडे कुठेतरी नजर मारतील किंवा काय. माझा नवरा नजर मारणार नाही, पण ही नाही आहेत, नाही पटत, काही अर्थ नाही. पण बाकीच्यांचे ज्यांचे नाहीच आहेत तसे, ज्यांचं पटतच नाही आहे, जे मारतातच कुठेतरी तोंड वगैरे काय. आता संसार चालवायचं तर चालवा, पण थोतांड करू नका. समाजाला धोका द्याल, स्वतःला, परमेश्वराला, नियतीला कधीच धोका देऊ शकणार नाही तुम्ही. बाकी तुमच्यावरती आहे, करा काय ते. आणि हे सगळे ते ह्या सगळ्या रील बनवणं सोडून द्या ना, की दागदागिने घालून तिथे जाऊ नकोच, नाही तर पुढच्या जन्मासाठी त्या बायका मला नवरा म्हणजे तुलाच नवरा मानतील किंवा मलाच नवरा म्हणून मागतील. हे असे सगळे व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या नवऱ्यांची लायकी काढता. सो नका करू हे असं. एकतर गपचूपपणे प्रेम करा, काळजी घ्या, तुमची जबाबदारी नवरा आहे हे समजा. पण नवरा असण्यापेक्षा इतरांसारखा तोही एक माणूस आहे हे समजा. प्रेमाने सगळं जिंकता येतं. शिवीगाळ करून आपण अजूनच शैतान बनवतो. प्रवृत्ती माणसाची खूप जास्त होईल, हा विषय पुढे लांबेल. माझ्या आठवणीतल्या त्या मुली ज्या आहेत, ज्यांचा नवरा दारूच पितो, ज्यांचा त्यांना जबाबदारीच नको, ज्यांच्या नवऱ्यानं फक्त चमडीगिरीच करायची आहे, ज्यांच्या नवऱ्यानं बायकोची जबाबदारी घ्यायची नाही, ज्यांच्या नवऱ्यानं मुलंच नको, असे भरपूर वेगवेगळ्या कॅटेगरीच्या बायका आहेत ज्या वडाला पूजायला निघाल्या आहेत. सो माहिती आहे आपल्याला हे सगळं चाललं आहे. तर ते उगाच खोटं खुश व्हायचं नाटक करून स्वतःला सांत्वना देण्यापेक्षा स्वतःसाठीच तयार व्हा, आणि स्वतःसाठी 364 दिवस तयार होऊन का तो एन्जॉयमेंट करा आणि खुश राहा. पण जगाला दाखवायला म्हणून आम्ही लक्ष्मी सावित्र्या नाही होणार. तुम्ही नाहीच होणार. तुम्हाला वाटतं की तुम्ही जगासाठी खूप चांगले आहात. नाही, जग खूप शातीर आहे. जे तुमच्या घरात घडतं आहे ना, ते बाकीच्या घरातसुद्धा घडतं आहे. घरोघरी मातीच्या चुली. म्हणून ॲक्टिंग करणं बंद करा. ज्यांना पटत असेल ते लाईक करतील, ज्यांना नाही पटत असेल ते पण लाईक करा. नाही केलं तर मला काय फरक नाही पडत आहे. माझ्या मनाला जे वाटलं ते मी बोलले. मला खोटं वागता येत नाही. मी निसर्गाशी, नियतीशी किंवा देवाशी धोका करू शकत नाही. माझं प्रेम आहे तर आहे, माझं प्रेम नाही तर नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट.
सगळ्या जेन्युइन सती सावित्र्या स्त्रियांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या इंस्टाग्रामवर माझ्या स्टोरीजमध्ये आज मी जितका सुवासिनींना बघितलं, दिसायला सगळ्यात छान दिसत असल्या, पटलं तर नक्कीच मला सांगा. दिसायला सगळ्यात सुंदर दिसल्यात, पण त्यांच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याप्रती प्रेम नव्हतं. मी कायम सांगत असते की भोगू नका, बोलायची तयारी ठेवा, बोलता आलं पाहिजे. जा ना, करा ना, तुम्हाला वडाची पूजा करायची आहे आणि लोक काय बोलायला आलीत ना की त्यांना उत्तर द्यायला तयार राहा. महाराष्ट्रातली हास्यजत्रा तिथे लॉली बना. चला ना, मी इथे माझ्या नवऱ्याला मागण्यासाठी आलेली नाही आहे. नवऱ्याला 7 जन्म मागण्यासाठी मी इथे आलेली नाही आहे. मी फक्त यासाठी आलेली आहे की हे वड्या, या चुत्याला आयुष्यभर सांभाळण्याची मला ताकद दे, म्हणून मी माझ्या दीर्घायुष्यासाठी तुला मागायला आलेले आहे. माझं दीर्घायुष्य. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. निसर्गाशी खोटं बोलू नका, संसार कधीच सुखाचा होणार नाही. हे वड्या,